सांगलीच्या मातीतून तयार झालेल्या मराठी चित्रपट प्लास्टिक बाबाने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली दमदार छाप उमटवण्यास सुरुवात केली आहे. पर्यावरण आणि प्लास्टिक प्रदूषणासारख्या गंभीर विषयावर आधारित या चित्रपटाला नुकत्याच पार पडलेल्या धक्का ग्लोबल फिल्म अवॉर्ड्स 2026 मध्ये तब्बल 3 महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट पटकथा याशिवाय प्लास्टिक बाबा या चित्रपटाची निवड प्रतिष्ठित फॉलो युअर हार्ट न्यूयॉर्क इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये झाली असून चित्रपटाला मिनिमॉनिका व्हिनाइस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 83 कडून विशेष निमंत्रणही प्राप्त झालं आहे. त्यामुळे सांगली शहरासाठी ही एक अभिमानाची बाब मानली जात आहे. चित्रपटाचे लेखक डॉक्टर युग यांनी या विषयावर अत्यंत सखोल संशोधन करून कथा लिहिली आहे. प्लास्टिक प्रदूषण, समुद्राचं होणारे नुकसान आणि मानवाच्या जीवनावर होणारे परिणाम यांचा अभ्यास करून त्यांनी हा चित्रपट साकारला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन डॉक्टर युग आणि डॉक्टर किरण बोंगाळे यांनी केलं असून चित्रपटाची निर्मिती देखील अत्यंत जिद्दीने आणि सामाजिक जाणीवेने करण्यात आली आहे. या चित्रपटाची सर्वात विशेष बाब म्हणजे चित्रपटातील सर्व कलाकार पूर्णपणे नवीन आहेत. डॉक्टर युग यांनी स्वतः या कलाकारांना जवळपास 90 दिवस प्रशिक्षण देऊन अभिनय, संवाद, शरीरभाषा आणि भावविश्व यावर मेहनत घेतली. त्यानंतरच चित्रपटाचं चित्रीकरण सुरू करण्यात आलं. त्यामुळे चित्रपटात एक वेगळी वास्तवता आणि नैसर्गिक अभिनय पाहायला मिळाला. आजच्या काळात जिथे बहुतांश चित्रपट व्यावसायिकतेच्या मागे धावत दिसत आहेत, तिथे प्लास्टिक बाबांसारखे चित्रपट केवळ मनोरंजन न करता समाजाला विचार करायला भाग पाडतो. पर्यावरण, मानवता आणि भविष्यातील पिढ्यांसाठीची जबाबदारी यांचा संदेश देणारा हा चित्रपट अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. सांगली शहरातून पूर्णपणे उभा राहिलेला हा चित्रपट आता जागतिक स्तरावर पोहोचत असल्याने मराठी चित्रपटसृष्टीसाठी आणि स्थानिक कलाकारांसाठी ही अत्यंत गौरवास्पद गोष्ट मानली जात आहे. प्लास्टिक बाबा हा फक्त चित्रपट नाही तर पृथ्वी वाचवण्याची एक चळवळ आहे. कलाकार प्रज्ञा तोडकर, राजेंद्र घुणकीकर, श्वेता शिंदे, वर्षा बंडगर, धनश्री कुलकर्णी, धनंजय हर्षद, स्वप्नील मोरे, शरद सागरे, श्वेता सिनकर, सर्वेश सावळजकर, संग्राम बिराजदार, प्रज्ञा चिटणीस.